त्यांची मशाल विझवण्याचा प्रयत्न केला, पण अखेर हीच पेटलेली मशाल अधिकाऱ्यांच्या जेव्हा बुडाला लागली, जेव्हा मग चटके बसायला लागले. मित्र हो, निवडणूक आयोगावर मतदारांचा आणि विरोधकांचा सुद्धा अजिबात विश्वास उरलेला नाही आणि सगळी काही अशी अविश्वासाची परिस्थिती असताना निवडणूक आयोगाच्या एक एक करामती मात्र आजही सुरू आहेत. न्यायालयाच्या एका निर्णयानं मात्र या अविश्वासाच्या धोक्यात हरवलेल्या निवडणूक आयोगाचं आणि आणखी काही जणांचं थोबाड फुटलं. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 मधून उद्धव ठाकरे शिवसेनेनं सावित्री हिरालाल वाणी यांना आपल्या पक्षाची अधिकृत उमेदवारी दिलेली होती. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दिली गेल्यामुळे वाणी यांना निवडणूक आयोगाकडून मशाल हे शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्ह देणं अपेक्षित आहे. अपेक्षित काय हो, ती त्यांची ड्युटी आहे, त्यांची जबाबदारी आहे. पण निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना मशाल चिन्ह द्यायला स्पष्ट शब्दात नकार दिला. हो, आपला उमेदवारी अर्ज भरताना वाणी यांनी पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्म सुद्धा जोडलेला होता. त्यामुळे त्यांना पक्षाच्या अधिकृत उमेदवार समजायला किंवा त्यांना ती मान्यता मिळायला काही सुद्धा तशी अडचण नव्हती. पण निवडणूक आयोगानं मात्र त्यांना चक्क अपक्ष उमेदवार मानलं आणि शिवसेनेची मशाल द्यायला सुद्धा नकार दिला. सावित्री वाणी यांनी आपल्या अर्जामध्ये पक्षाचं चिन्ह नमूद करण्याऐवजी पक्षाचं चिन्ह जिथं नमूद करायचं होतं त्यांनी काय केलं, पक्षाचं नाव लिहिलं त्या जागी. एवढंच काही ते तांत्रिक कारण, आणि हेच कारण पुढे करून पक्षानं अधिकृत उमेदवारी दिलेली असताना सुद्धा निवडणूक आयोगाने त्याच्यावर अपक्ष म्हणून शिक्का मारला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या या अजब निर्णयावर सावित्री वाणी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये धाव घेतली. आपल्याला पक्षाचं अधिकृत चिन्ह मिळावं, उमेदवार म्हणून आपल्याला घोषित करण्यात यावं, अशा पद्धतीची मागणी या वाणी यांनी न्यायालयामध्ये केली. उमेदवाराच्या अर्जाला पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म जोडलेला आहे, त्यामुळे त्यांना पक्षाचा अधिकृत उमेदवार समजलं जाईल आणि पक्षाचं अधिकृत चिन्हही दिलं जाईल असं उच्च न्यायालयानं म्हटलं. त्यामुळं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतल्याचं न्यायालयामध्ये स्पष्ट झालं. न्यायालयाने निर्णय दिल्यावर सुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सावित्री वाणी यांना बघा, आधी हे चिन्ह न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी ते बहाल केलं, पण त्यानंतर सुद्धा त्यांना हे चिन्हच मिळू नये यासाठी प्रयत्न सुरू झाले. महापालिकेच्या कायदेशीर सल्लागारांनी वाणी यांना मशाल चिन्ह देण्यात येऊ नये असं पत्र निवडणूक विभागाला दिलं आणि मग बघा पुन्हा त्यानुसार वाणी यांना पुन्हा दिलेलं मशाल चिन्ह पुन्हा काढून घेतलं गेलं. एकनाथ शिंदे यांच्या दबावामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी न्यायालयाचा आदेश डावलून मशाल चिन्ह काढून घेतल्याचा आरोप देखील झाला. रात्रीतून सगळी सूत्र फिरली आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाला महापालिकेनं आव्हान दिलं. न्यायालयाने मात्र आदेशात कसलाही बदल करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यामुळं निवडणूक आयोगासह अनेकांची थोबाडं अक्षरशः फुटली. न्यायालयानं निर्णय देऊन सुद्धा निवडणूक आयोगाचे अधिकारी हा निर्णय डावलत होते. चक्क कोणाचं पाठबळ का म्हणून ते असं करत असतील? उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे संतप्त शिवसैनिकांना घेऊन या निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी जाब विचारला. उच्च न्यायालयाचा निर्णय डावलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मनपाचा वकील मोठा की न्यायालय मोठं? असा संतप्त सवाल जेव्हा दानवे यांनी केला तेव्हा मात्र निवडणूक आयोगाची बोबडी वळली आणि मग अखेर पुन्हा एकदा सावित्री वाणी यांना मशाल हे चिन्ह दिलं गेलं. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दमछाक होईपर्यंत अखेरच्या क्षणापर्यंत त्यांची मशाल विझवण्याचा प्रयत्न केला, पण अखेर हीच पेटलेली मशाल अधिकाऱ्यांच्या जेव्हा बुडाला लागली, जेव्हा मग चटके बसायला लागले, नको तिथं भाजायला लागलं, तेव्हा निवडणूक आयोगाचे हे अधिकारी ताळ्यावर आले. सगळं काही अधिकृत असताना एखादे किरकोळ तांत्रिक दोष म्हणा किंवा त्रुटी म्हणा त्याकडे बोट दाखवून उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला काय काय झेलावं लागलं बघा. आणखीही काहींच्या बाबतीत किंवा हे सगळं कदाचित असं सुरूच राहील. आपण पाहत राहू. धन्यवाद. पुन्हा भेटू.
नमस्कार.